खेड आणि विन्हेरे दिवाणखवटी रेल्वे परिसरात दरड कोसळली, त्यामुळे कोकण रेल्वे कालपासून ठप्प आहे। कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्या गेल्या 21 तासांपासून रखडल्यात, तर काही एक्सप्रेस या रद्द देखील करण्यात आल्या आहेत आणि दरड हटवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती समोर येते। आणि थेट घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी अमोल मोरे आता आपल्या सोबत आहेत। अमोल, 21 तास उलटून गेलेले आहेत, काम कुठवर आलंय आणि साधारण किती वाजता प्रत्यक्ष पहिली गाडी धावायला सुरुवात होईल, काय अपडेट्स आहेत? अश्विन, तासांच्या बाबतीतलं फक्त एक टेक्निकल करेक्शन करतो। ऑलमोस्ट 24 तास आता इथं झालेले आहेत की कोकण रेल्वे जी आहे ती ठप्प आहे, कारण की साधारणपणे काल 5च्या आसपासच कोकण रेल्वे ठप्प झाली होती, कारण की ट्रॅकवरती ही माती आली होती आणि त्यानंतर रेल्वे ठप्प झाली होती। आता जर आपण म्हटलं तर ट्रॅकवरची जी माती आहे मुळात किंवा जो चिखल आहे तो पूर्णपणे काढला गेलेला आहे, पण बाजूला जी काही माती होती दरड कोसळल्यानंतरची, जर का पाऊस पुन्हा एकदा जर का वाढला, पाण्याचा फ्लो आहे, इथे झरे आहेत आणि अशा वेळेला ती माती पुन्हा एकदा ट्रॅकवरती येण्याचा धोका किंवा संभव शक्यता होती आणि ही शक्यता बघता किंवा ही खबरदारीचा उपाय म्हणून सध्या तिकडून जी माती आहे साधारणपणे आणखीन माती ती काढून जवळपास 100 मीटर अंतरावरती अशी दोन्ही बाजूला टाकली जात आहे आणि ती माती काढून पूर्ण झाल्यानंतर काही टेक्निकल ज्या ट्रायल्स आहेत त्या टेक्निकल ट्रायल्स होतील। शिवाय यांचे जे इंजिनियर्सचे हेड आहेत, हेगडे म्हणून, ते देखील या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यामुळं थोडंसं काम जे आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किंवा प्रवास निर्दोष व्हावा, भविष्यात कुठलाही त्रास होऊ नये यासाठी अजून काही ज्या टेक्निकल गोष्टी आहेत इंजिनियर्सच्या म्हणण्याप्रमाणे त्या केल्या जात आहेत आणि साधारणपणे असं एक साधारण 3:30 वाजता किंवा 3च्या दरम्यान ट्रेन धावेल असं सांगितलं जात होतं, पण अद्याप तरी हा काळ आणखी 1-2 तासाने वाढू शकतो अशी शक्यता सध्याच्या घडीला तरी इथलं काम पाहता वाटत आहे। अश्विन, अमोल, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा खेड आणि विन्हेरे दिवाणखवटीमध्ये ही दरड कोसळलेली होती आणि काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र जसं अमोलने सांगितलं काही तांत्रिक बाबींची पूर्तता होणं बाकी आहे। पूर्णपणे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवास व्यवस्थित होईल याबद्दल वरिष्ठ अधिकारी जेव्हा आश्वस्त होतील तेव्हाच ही रेल्वे सुरू होईल आणि त्याच्यामुळे अजूनही 1 ते 2 तासांचा कालावधी लागू शकतो अशी आताची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।